सुनील तटकरे सत्तेमध्ये आल्यापासून सत्तेचा माज आणून आज खऱ्या अर्थाने आता पाहिलं तर बीड नंतर तर महाराष्ट्रामध्ये रायगडचा आका हा सुनील तटकरे. पण मुलगी पण माझीच खेळाडू, पोरगाही माझाच खेळाडू आणि सगळं मलाच पाहिजे. रायगड जिल्ह्यात आजचा औरंगाबादमध्ये सुतारवाडीमध्ये बसलेला आहे. जे जे शिवसैनिक माझ्या त्या ठिकाणी उभे असतील प्रत्येकाच्या पायावर जाऊन महेंद्र थोरेला डोकं ठेवायला लागलं तर चालेल, पण माझ्या शिवसैनिकांचं नतमस्तक होईल. पण राष्ट्रवादी समोर माझ्या आयुष्यात नतमस्तक होणार नाही, त्याच्या समोर कधीच चुकणार नाही. आता आणखी एक गमतीचा भाग असा आहे की 3 आमदार म्हणजे महेंद्र थोरे यांच्याकडून किंवा महेंद्र दळवी असतील, भरत गोगावले असतील, यांच्याकडनं नेहमी म्हटलं जातं की 2022ला जो काय उठाव झाला, एकनाथ शिंदे यांनी जो काय उठाव केला होता, त्याचे जे काय प्रमुख जे काही शिलेदार आहेत ते हे 3 लोक आहेत, हे 3 आमदार आहेत रायगडचे. हे तिघही एकत्र नेहमी आपल्याला पाहायला मिळतात. परंतु रत्नागिरी अनिकेत तटकरे यांचा अर्ज दाखल करताना मंत्री असलेले भरत गोगावले गैरहजर होते. ज्यांनी आपल्या कन्येच्या विधान परिषदेसाठी अर्ज भरलाय ते अलिबागचे आमदार महेंद्र दळवी सुद्धा उपस्थित नव्हते. एकमेव महेंद्र थोरेच तो अर्ज भरायला गेले होते. युती धर्म म्हणून ते गेले असतील कदाचित. परंतु मग ज्या काही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या त्यावेळेस युती धर्म कुठे होता असा प्रश्न शिवसैनिकच उपस्थित करतायत. म्हणजे तुमची निवडणूक असली की युती धर्म आणि आमची निवडणूक असली की वेगवेगळे लढा, एकमेकांची डोकी फोडा, अशा प्रकारचं राजकारण आता सहन करण्याच्या पलीकडचं असल्याच्या भावना सर्वसामान्य शिवसैनिकांकडून सुद्धा व्यक्त केल्या जात आहेत. आता काही लोक खासदार सुनील तटकरे यांच्यावरती टीका करतात, परंतु सुनील तटकरे यांचे चिरंजीव, त्यांचा मुलगाच जर विधान परिषदेची निवडणूक लढतोय तर त्यांचं काम आहे सगळ्यांना सोबत घेऊन जाणं, कारण माहिती आहे त्यांचं काहीच चुकलेलं नाही. आणि सुनील तटकरे यांनी कधीच महेंद्र थोरेवरती इतकी खाली जाऊन टीका केली नव्हती. ज्यावेळेस मंगेश काळोखेच्या प्रकरणात आमदार महेंद्र थोरे यांनी सूत्रधार म्हणून सुनील तटकरे यांचं नाव घेतलं, त्यावेळेस तटकरे यांनी 65 कोटी रुपयांचा आबरू नुकसानीचा दावा माणगावच्या जिल्हा न्यायालयात केला. तो दावा केल्यापासून महेंद्र थोरे जे खाली आलेत ते अगदी सुनील तटकरेंच्या गाडीत प्रवास करेपर्यंतचा त्यांचा प्रवास झालाय. म्हणजे इतक्या झटपट किंवा सहजपणे राजकारण बदलू शकतं याचं जिवंत उदाहरण कार्यकर्त्यांना, विशेषतः शिवसैनिकांना पाहायला मिळते. कारण कर्जत आणि खालापूरमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये जो काही संघर्ष आहे, राजकीय संघर्ष म्हणतोय मी, तो अत्यंत तीव्र स्वरूपाचा आहे. म्हणजे कुठलीही निवडणूक असो, ह्या 2 पक्षांमध्ये काटेकी टक्कर असते. हे आजपासून 1999 राष्ट्रवादीची स्थापना झाली तेव्हापासून राष्ट्रवादी आणि शिवसेनेमध्ये कधीही समझोता झाला, कधी ते एकच झाल्याचं पाहायला मिळालं नाही. दोन्ही पक्षांमध्ये राजकीय संघर्ष, तीव्र स्वरूपाचा राजकीय संघर्ष आपण पाहिलाय. आणि इतक्या वर्षात ते दोघं कधी एकत्र आले नव्हते. परंतु आता अनिकेत तटकरे यांच्या विधान परिषदेच्या निवडणुकीच्या रूपाने हे सगळे एकत्र आलेत. आणि विशेष म्हणजे इतकं खाली महेंद्र थोरे का आलेत, इतकं डाऊन टू अर्थ जे काय म्हणतो आपण जमिनीवरती का आलेत, हाच प्रश्न सर्वसामान्य शिवसैनिकांना पडल्याशिवाय राहत नाही. जे महेंद्र थोरवे आक्रमकपणे, अशी एकही सभा नाही, म्हणजे मी मगाशी ज्या काही तुम्हाला स्क्रीनशॉट दाखवली किंवा जी काही उदाहरणं दिली ती फार कमी आहेत, फार मोजकी आहेत. आपण जर का पुढे 2-3-4 वर्ष मागे गेलो तर एकही संधी अशी त्यांनी सोडली नव्हती महेंद्र थोरवेंनी की ज्यामध्ये त्यांनी सुनील तटकरे यांना टीकेचं लक्ष केलं नव्हतं. मग त्यांच्या नुकताच झाली त्यांची विधानसभेची निवडणूक असेल, ज्यामध्ये राष्ट्रवादीतच असलेले सुधाकर घारे राष्ट्रवादीतून बाहेर पडले आणि अपक्ष निवडणुकीला सामोरे गेले. त्या सगळ्याच्या पाठीमागे सुनील तटकरे आहेत असाच आरोप महेंद्र थोरे यांच्याकडून सातत्याने केला जात होता. म्हणजे काल परवापर्यंत तो आरोप केला जात होता. अचानक इतका त्यांना साक्षात्कार का, कसा आणि कशासाठी झाला असा प्रश्न जसा मला पडलाय तसा तो सगळ्यांनाच पडला. म्हणजे शिवसैनिक जे आहेत ते तर अचंबित झालेत की आपला नेता बदललाच कसा इतका. म्हणजे कुठल्याही परिस्थितीत राष्ट्रवादीशी मी माझ्या हयातीत तडजोड करणार नाही अशा प्रकारचं जाहीर सभेत वक्तव्य करणारे महेंद्र थोरे आज खासदार सुनील तटकरे यांच्या गाडीत फिरतात. सुनील तटकरे यांच्या मुलाचा अर्ज दाखल करायला जातात. हे सगळं नक्की काय आहे? म्हणजे लोकांना असा प्रश्न पडला की काय, म्हणजे महेंद्र थोरेंचं खरं म्हणायचं की त्यांनी, म्हणजे आता जे महेंद्र थोरे ते खरे म्हणायचे की त्यांनी जे काय मागे आरोप केले, जे काय आक्रमक महेंद्र थोरे या लोकांनी पाहिले ते खरं म्हणायचे. खरं तर राजकारणात काहीही होऊ शकतं. म्हणजे असं म्हणतात प्रेमात, युद्धात आणि राजकारणात सगळं क्षम्य असतं, तसं राजकारणात सुद्धा क्षम्य आहे असं आपण म्हणूयात. परंतु
ज्या सर्वसामान्य शिवसैनिकांनी किंवा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी संघर्ष केला, म्हणजे आपण कर्जतचा विचार केला तर सुधाकर घारे आणि महेंद्र सुर्वे हा राजकीय संघर्ष आपण गेली काही वर्ष पाहतोय. कार्यकर्त्यांमध्ये सुद्धा तोच संघर्ष आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी मंगेश काळोखेच्या प्रकरणात म्हणजे मंगेश काळोखेंचं जे काही खून प्रकरण झालं त्या प्रकरणात सुधाकर घारे असतील, भरत भगत असतील यांना गोवण्याचा प्रयत्नच झाला होता. हे जगजाहीर आहे, म्हणजे काय वेगळं सांगायची गरज नाही. माध्यमांसमोर ज्या महेंद्र सुर्वेंच्या स्टेटमेंट आहेत, ज्या पद्धतीने त्यांनी वातावरण त्यावेळेस पेटवण्याचा प्रयत्न केला होता आणि ह्या दोन नेत्यांना अडचण करण्याचा प्रयत्न केला होताच, परंतु सुनील तटकरे यांना सुद्धा ते मास्टर माइंड आहेत आणि त्यांच्या घरी कट शिजला अशा प्रकारचं स्टेटमेंट करून त्यांनाही अडचण करण्याचा प्रयत्न केला होता. तेच महेंद्र सुर्वे आज पूर्णतः बदललेत. ते का बदललेत असा जर का आपण विचार करत असू तर एक जे कारण जे काय बोललं जातं की ज्या कारणाची जी काही चर्चा समोर येते त्यातलं महत्त्वाचं कारण आहे नगरपालिकामध्ये कर्जतची नगरपालिकेची निवडणूक झाली त्याच्यामध्ये त्यांना आलेलं अपयश. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या ज्या निवडणुका झाल्या त्यात व्हाईट वॉश त्यांना मिळाला. कर्जतमध्ये सर्वच्या सर्व जागा, एक जागा सुद्धा जिल्हा परिषदेत जिंकता आलेली नाही. ठाकरेंच्या शिवसेनेला बरोबर घेत सुधाकर घारे म्हणजे अडचणीतून बाहेर आले. म्हणजे ज्या वेळेस मंगेश काळोखेंचं हत्येचं प्रकरण झालं त्यांचं नाव त्यात गोवण्यात आलं त्यावेळेस काही दिवस सुधाकर घारे बाहेर होते. कोर्ट असेल किंवा पोलीस असतील त्यांनी त्यांना क्लीन चिट दिल्यानंतर मग ते पुन्हा सक्रिय झाले आणि काही दिवसात त्यांनी चित्र बदललं आणि 6च्या 6 एकही जागा आमदार महेंद्र थोरवे यांच्या शिंदे सेनेला जिंकता आली नाही. पंचायत समितीला त्यांच्या सुनबाई म्हणजे जे आता प्रसाद थोरवे युवा सेनेचं काम करतात त्यांच्या पत्नी महेंद्र थोरवे, आमदार महेंद्र थोरवे यांच्या सुनबाई पंचायत समितीला उभ्या होत्या. त्यांनाही पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळं कर्जत हा मोठा तालुका आहे. विधानसभेला सुद्धा तसंच झालं होतं. विधानसभेला सुद्धा सुधाकर घारे महेंद्र थोरवे यांच्या पुढे होते. खोपोलीने त्याला तारलं म्हणून ते आमदार झाले. त्यामुळे आपलं राजकीय गणित बिघडतंय हे लक्षात आल्यानंतर त्यांनी राष्ट्रवादीशी जुळून तर घ्यायला सुरुवात केली नाही ना असा प्रश्न उपस्थित झाल्याशिवाय राहत नाही. आता जर का महेंद्र थोरवे सुनील तटकरे यांच्याशी जुळून घेत असतील तर मग सुधाकर घारेंचं काय, सुधाकर घारे यांची भूमिका नेमकी काय असेल असा प्रश्न उपस्थित होणं साहजिकच आहे. कारण या राष्ट्रवादीला वाढवण्याचं किंवा ताकद देण्याचं काम म्हणजे माजी आमदार असलेले सुरेश लाड जेव्हा बाजूला झाले राजकारणातनं थोडेसे बाजूला झाले त्यानंतर धुरा सुधाकर घारे यांनी जेव्हा हातात घेतली तेव्हापासून राष्ट्रवादी वाढवण्याचं कर्जत खालापूरमध्ये टिकून ठेवण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते सुधाकर घारेंनी केलं. मागच्या विधानसभेला त्यांना काही पक्षाने तिकीट दिलं नाही तरी ते अपक्ष लढले. अगदी 5,000 मतांनी त्यांचा पराभव झाला. परंतु आता पुन्हा 29ला जेव्हा विधानसभेची निवडणूक होईल मग राष्ट्रवादी आणि शिवसेना म्हणजे महेंद्र थोरवे आणि सुनील तटकरे जर एकत्र आले तर मग सुधाकर घारे यांचं काय होईल असा प्रश्न सगळ्यांनाच पडलाय. परंतु सुधाकर घारे यांनी नुकतीच एक पत्रकार परिषद घेतली आणि त्यांनी स्पष्टपणे जाहीर सांगितले काहीही झालं पक्षाने उमेदवारी देऊ अथवा न देऊ मी निवडणूक लढणार आहे. त्यामुळे पुन्हा एकदा कर्जत विधानसभा मतदारसंघ जर असाच राहिला, विधानसभेचे मतदारसंघ जर बदलले नाही तर कर्जत आणि खालापूर या विधानसभा मतदारसंघात महेंद्र थोरवे आणि सुधाकर घारे अशी थेट लढत आपल्याला निश्चितपणे पाहायला मिळणार आहे. हे जरी खरं असलं तरी महेंद्र थोरवे यांची जी भूमिका आहे, जी बदललेली भूमिका आहे ती सगळ्यांनाच बुचकळ्यात टाकणारी आहे. भविष्यात आणखी काय काय पाहायला मिळेल, काय काय पाहावं लागणार आहे याची खरी तर चिंता शिवसेनेचे पदाधिकारी असतील किंवा सर्वसामान्य शिवसैनिक असतील ज्यांनी महेंद्र थोरवे यांच्यासाठी कस्ता काढल्यात, ज्यांनी राष्ट्रवादीच्या बरोबर टोकाचा गावागावात संघर्ष केलाय तर शिवसैनिकांना ती चिंता नक्की सतावत असेल. महायुती म्हणून जर धर्म पाळायचा असेल म्हणजे आता जर का महेंद्र थोरवे असं म्हणत असतील की महायुतीचा उमेदवार आहे आणि मग एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं आणि मग आम्ही तो धर्म पाळतोय तर मग महेंद्र थोरवेंचं काय, भरत गोगोलेंची भूमिका नेमकी काय आहे असे अनेक प्रश्न आहेत. त्यामुळं विधान परिषदेच्या निवडणुकीला आणखी काही दिवस बाकी आहे, आणखी काही कालावधी बाकी आहे. तोपर्यंत काय काय घडामोडी होतात, महेंद्र थोरवे यांची भूमिका अशीच राहते की बदलते हे सुद्धा आपल्याला पाहावं लागणार आहे. सध्या विधान परिषदेच्या निवडणुकीची आचारसंहिता सुरू आहे. जर का महेंद्र थोरवेंच्या मतदारसंघाचा विचार केला तर खोपोली असेल, खालापूर असेल आणि माथेरान असेल 3 ठिकाणी त्यांचे नगरसेवक आहेत. एक जिल्हा परिषद सदस्य आहे. फार काय त्यांच्याकडे संख्याबळ निश्चितपणे नाहीये पण तरीही ते आमदार आहेत आणि त्यामुळे ते अर्ज दाखल करायला गेले होते असं आपण जरी गृहीत धरलं तर हीच भूमिका त्यांची कायम राहते का की आगामी काळात किंवा पुढच्या काही दिवसात ती भूमिका बदलते हे सुद्धा आपल्याला पाहावं लागणार आहे. जाता जाता इतकंच सांगावंसं वाटतं की नेते कधी एकत्र होतात त्यामुळे कार्यकर्त्यांनी आपापसात भांडलं पाहिजे का, नेत्यांसाठी आपल्यात वैर केलं पाहिजे का याचा विचार खरं तर कार्यकर्त्यांनी आता करण्याची वेळ आलेली आहे आणि विशेषतः कर्जत खालापूर मतदारसंघातील कार्यकर्त्यांनी याचा निश्चितपणे विचार करावा. कारण नेते कधी एकत्र होतील, कार्यकर्त्यांचं मात्र वैर जे असतं किंवा कार्यकर्त्यांमधला जो संघर्ष असतो तो कायम राहतो आणि कटुता कायम राहते. त्यामुळे नेत्यांचा आदर्श घेऊन कार्यकर्त्यांनी सुद्धा आपलं जे काही वैर असेल किंवा जे काही भांडण असेल, जो काही वाद असेल तो संपुष्टात आणावा आणि एकत्र यावं असंच या निमित्ताने सांगावं असं वाटतंय.
भविष्यात आमदार महेंद्र चुळे नेमकी काय भूमिका घेतात याची उत्सुकता निश्चितपणे कायम आहे. आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. आपलं म्हणणं काय आहे ते कमेंटच्या माध्यमातून निश्चितपणे सांगा.